गाव नजरपूर, नंदूभाऊ दादूजी बोरकर हे आमचे बैल उपाशी राहून राहिले, आमचे लेकरं बाय उपाशी राहून राहिले. आम्ही कसे 1000-2000 कमाव, आमचे हे कसे 2-4 हजार नफ्यानं बैल घेत, आता ते कोणीच नाही घेऊन राहिलं. आम्ही हे करावं काय या बैलाचं? याचं एक तर सरकारनं बैल घ्यावं, हे आम्हाला पैसे द्या काय, नहीं तो आम्हाले पैसे पाठवत जा आमचे लेकर बाय पोसासाठी। देख रहे हैं एचएचएन 24 न्यूज। सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है अमरावती जिले के चांदूर बाजार में। मशहूर है, जो जिले में माना जाता है कि चांदूर बाजार का जो बैल बाजार है, काफी तादाद में यहाँ पे किसान भाई अपने बैल लेकर आते हैं। मेरा नाम जावेद शेख, गाँव यावली शहीद। बाजार का मसला ये है कि भाई जैसा हम जो माल ला रहे, बैल ला रहे, वो बिक नहीं रहे। तो हमारा ये कहना है कि भाई जैसा पहले जैसा माहौल हो ना हमको बाजार के अंदर, क्योंकि यहाँ कोई लेवल नहीं है। यहाँ पे काफी देखने को मिल रहा है कि सब बैल बाजार व्यापारी लोग सब बैठे दिख रहे हैं। कोई लेवल ही नहीं है ना बाजार में, कोई खरीदेगा तो बिकेंगे ना, सब लेवे देवे रुके हुए है ना। प्रशासन से क्या चाहते? प्रशासन से यही चाहते कि जो सबकी मांग है वो पूरी कर दिया जाए, और जैसे कि वैसे बाजार का जो जूना कारोबार था वो चलने दिया जाए। आ रहे यहाँ बैल ला रहे, कोई ले नहीं रहा, वापस लेकर जा रहे घर पर। यहाँ पे किसान भाई हमारे साथ मौजूद है। विष्णू क्षेत्राजी बघी हे बैल काही खपून नाही राहिले। आमच्या अशी 4 बैल बनले आहे, डवऱ्याची कामं चालून नाही राहिले, मग कोणाला विकावं आम्ही? पाण्याच्यानं डवरे नाही चालून राहिले, आणि आम्ही गरीब माणसं, आमच्या इथे शेती नाही, बाडी नाही, आमचा ह्या बैलाच्या धंद्यावर आम्ही कशी 1000-500 कमवून आमचे लेकरा बाया पोसतो। आता हे बैल आमचे कोणीच घेऊन नाही राहिले, आम्ही खावाव काय आणि आम्ही लेकरा बायाला खाऊ काय घाला, याचं आम्हाला सरकारने उत्तर द्यावं। कारण आमचे बैल कोणीच नाही घेऊन राहिले, इथं बाजारात आणून राहिलो, 4-4 बैलाले चारा नाही, आमच्यापाशी कुटार नाही, काही नाही, हे बैल उपाशी मरून राहिले। गाव कोण? आमचं गाव नजरपूर, नंदूभाऊ दादूजी बोरकर हे आमचे बैल उपाशी राहून राहिले, आमचे लेकरं बाय उपाशी राहून राहिले। आम्ही कसे 1000-2000 कमाव, आमचे हे कसे 2-4 हजार नफ्यानं बैल घेत, आता ते कोणीच नाही घेऊन राहिलं। आम्ही हे करावं काय या बैलाचं? याचं एक तर सरकारनं बैल घ्यावं, हे आम्हाला पैसे द्या काय, नाही तर आम्हाला पैसे पाठवत जा आमचे लेकरं बाय पोसासाठी। फाशी घ्यायचाच टाइम आहे, असे बाजार जर बंद पडले तर आम्हाला फाशीच घ्यावं लागेल। कारण आम्ही गरीब माणसं, वावर नाही, शेती नाही, काही नाही, कायच्या भरोश्यावर आम्ही पोट भरा, आम्हाला फाशीच घ्यावं लागेल। याचा जबाबदार सरकार राहील। आमच्या जर जीवाचं कमी जास्त जर झालं तर याचा जबाबदार सरकार राहील। कारण आम्ही कसं लेकरं बाय पोसो, 1000-2000 हप्त्याचे कमाव, हे आम्हाला भेटून नाही राहिले, मजुऱ्या लागून नाही राहिल्या। पाणी हप्ताभर झालं, जोड्या घरी आहे, 4-4 बैल भाड्यासाठी घेतले होते, तर 1000 कमावणं नाही झाली काय। आज आमची बाजारची सोय नाही, आज बाजारची सोय नाही आमची, आम्ही करावं कसं आम्हाला समजून नाही राहिलं। आम्हाला फाशी घ्यायचा टाइम आणला या सरकारने। नाही देत उसनं, यावेळेस तर सगळ्यालाच अडचण राहते, कोण उसनं देते यावेळेस? ज्याचं त्याला माहीत राहते कास्तकारीचं। असा आमचा प्रश्न आहे, जसं बाजार चालू होता नेहमी तसा बाजार चालू करा, आणि रस्त्याचा जो त्रास आहे हा त्रास कमी करा, एवढंच आमचं म्हणणं आहे। मी राजेंद्र माझं तांबटकर शेतगाव बन। मी मायापाशी सोयाबीनचा वावर आहे, त्याच्यात मायापाशी निंदायला पैसे नाही आहे, त्या बैली काले आणले, कोणी घ्यायला तयार नाही आहे। आता आम्ही काय करावं? परिस्थिती खराब तर चांगली आहे, इकडे तू मजूर लाता मारते, इकडे बैल खपून नाही राहिले, कायच्या मात्र पैसे लोकांचे सरकार देते का नाही, का आम्हाला आत्महत्या करावी लागते? कोण सांगा काय? आमच्या नाव 7-12 2000 येईन, आमच्या पाहिजे 7-12 कायच्या मात्र येईल? आमच्या पगार नेऊन राहिले 1500 रुपये महिन्याचे, ते काय होईल? बस आता राहिलं पडीत, ते गेलं 12 महिन्यावर, काय करणार आहे? मग लागू नाही गेल्या, जमीन पडीत पडली। पेक्षा बाजार चालू करा, बस बाजारच्या बस आमचं जीवन आहे। पहिले बाजार चालू होते तसे बाजार चालू करा, आणि रस्त्यात त्रास कमी करा, बजरंग दलचा कमी करा, कारण चांगल्या माणसाला त्रास देऊन राहिले, हा त्रास कमी करावं ते, आणि बाजार नेहमी सारखे चालू करा। ये बजरंग दल वाले जो त्रास दे रहे हैं, रोड से गाड़ियां वगैरह जाते हैं, मेरे पास में भी गाड़ी है, अभी हम भूखे मर रहे हैं। उसके बाद में जो बजरंग दल वालों को इतना पूरा, मेरा नाम अफसर का है, और पूरे बजरंग दल वाले रोड से जाने के बाद में गाड़ियों को लूटमार करते, वो माल गौरक्षण में लेके जाते। तो सबसे पहले तो सरकार ने गौरक्षण में जो माल गया उसकी चौकसी करना चाहिए। ये गौरक्षण वालों ने खा खा के मोटे हो गए, इसके लिए गवर्नमेंट ने उसकी चौकसी करना चाहिए। अब ये बाजार देखिए, बाजार में कुछ भी नहीं है, यहाँ पर काश्तकार का जो माल आ रहा है कोई ले नहीं रहा, इसके लिए सभी भूखे मर रहे हैं। इसके लिए सरकार ने कुछ न कुछ इसका रास्ता निकालना चाहिए। काफी सारे महिला आपको नजर आ रहे होंगे, यहाँ पे हमारे साथ कुछ नागरिक मौजूद है। कुछ पैसा कट नहीं रहा, सब गिर गए। हाँ, मैं सोलन के हूँ, ये चांदूर बाजार।
हं. बंद आहे तर काय सांग? तरी परेशानी आहे सगळी बाजारात, म्हणजे ढोरं आणणे आणि वापस नेणे कटून नाही राहिले. आज किती आणले तुम्ही म्हैस? आज आणलेच नाही बा, आम्ही घरी ठेवले. काय नेणे नाही आणलं कायले पाहिजे, तसेच आलो की बा कट्टे काय नाही काय पाहिले आलो आम्ही आता. चालू आहे का खरेदी विक्री? नाही, बंद आहे सगळं. पहा बरं किती मोठं आहे, सगळं तसंच आहे ना, लोक फिरून राहिले. कसं आहे ते सगळी चारा चारा घरी बांधून ठेवा. जनलं तर दूधही कटत नाही. डेअरीवाले 30 रुपये 40 रुपयाला घेते. त्याचा चारा ते मेहनत करणारे उपाशी, असं आहे ते. बाजार में बिक्री नहीं हो रहे, लेवाल नहीं है। भैंसा के बाजार जैसे पूछने वाला। कहाँ से आया आपका गाँव? भाई चांदूर बाजार। क्या लाया आपने आज भैंस? हाँ, एक भैंस लाया, कोई लेवाल नहीं उसको, कोई नहीं पूछ रहा उसको। बोले तो लेवा देवा इसलिए है, लाओ और घर को लेके जाओ, लाओ और घर को लेके जाओ। अगर ऐसी रहे तो कैसा करेंगे फिर आप? क्या करेंगे, घर को लेके जा और खिलाओ, क्या करेंगे, जवारी नहीं है। बजरंग वाले सताते, माल लेके गए तो क्या करेंगे। सुनील उत्तमराव धाकडे, मी चांदूर बाजार येथे बैल बाजार मध्ये उभे आहो आणि इथे बैलाचा जरासा घेऊन राहिला, पकड धकड चालू आहे. त्याच्यानंतर गाडीवालेले तपले घेऊन राहिली, पोलीसवाले तपले घेऊन राहिले आणि बजरंग दलवाले प्रत्येक ठिकाणी गाड्या पकडून तर नाही आम्हाला त्रास देऊन राहिले. पावती असल्यावरही, पावती असूनही सुद्धा आम्हाला पोलीसवाले आणि बजरंग दलवाले त्रास देऊन राहिले आणि व्यापाऱ्याले आणि कास्तकाराले सुद्धा त्रास. बस भूक उपाशीच मराठी पाडी आहे आमच्या. समजा आम्ही जर हे जर चालू, समजा गाड्या उभ्या आहे, कास्तकारी बंद आहे आणि ते कास्तकारी कायच्या माथं करावं हे आम्हाला प्रश्न पडला. प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर चालू शकत नाही. तर मी 2 बैल आणले विकाले, देगाव पूर्णा, तालुका चांदूर बाजार आणि जिल्हा अमरावती, हे माझं गाव आहे. बाजारात काय समस्या आहे भाऊ? बाजारात समस्या यह है, दलाल चांदूर बाजार, भैंसों का दलाल भी है और व्यापार भी है। रमेश भाऊ, रमेश भाऊ, आइए बाजार में खरीदी बिक्री बने तो क्या कहना चाहिए? तो बोले तो अभी जो माल नहीं बिक रहा है, जो भाकड़ा मैसा रहता है, कल कुछ बैल लेने के तो खाली बैल जो बिकना बंद है, उससे बहुत बड़ी मंदी आ गई। टाटा एस गाड़ी वाले हैं, पिकअप गाड़ी वाले इस वक्त सभी मौजूद है. माझं नाव अनिल उत्तमराव धाकडे, राहणार दहीगाव पूर्णा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. तर आपण गाडी घेतली त्यावेळेपासून किस्त आहे गाडीवर, हे आहे ते आहे, गाड्या चालून नाही राहिला, धंदे बंद झाले बैलाचे. बैलाच्या भोशावर आपला धंदा होता, रविवार गुरुवार असे चालत जाय. पण आतापर्यंत कसं चालू आहे का, बजरंगवाले आतापर्यंत त्रास देत गेले. आतापर्यंत भाजपवाल्याचं याची झालं विषय असा, याने थांबव असं पकड पाकड केली आहे, गाडीला त्रास दिला आहे. त्याच्यानं आमचे धंदे पोटायचे, लेकरं बायकर समजा अंतर पडलं आहे सगळ्या गोष्टीचं. तुमच्या पाशी कोणती गाडी आहे? आपल्याशी टाटा एस आहे, 16चं मॉडेल. हो, चालू आहे धंदे, पण आता काहीच नाही आहे, सारा बंद आहे. 2 हप्त्यापासून सारा स्टॉप झाला आहे. सकाळी 7 वाजतापासून आलो, आता 11 वाजून राहिले, पण अजून काही गाडीले काही कोणतं कोणी गिरेक आलं नाही बा, हे तो भाडं न्यायचं आहे का काही न्यायचं आहे, कोणीच आलं नाही कोणचं. इथे येऊन बसला, साऱ्या गाड्या बसल्या आहे, ठप्प बसला आहे सारा बाजार. बस इकाची पोई आली, गाडी इकाची पोई आली, आता मजुरी करायचं काम झालं, आता काहीच नाही राहिलं इथं. आता समजा काम मजुरी तर बरोबर नाही आहे. मजुरी बंद नाही, पण काही ना काही तर करायच लागेल आपल्याला. आता काहीतरी काम, ते गाड्याचा इकाचं काम आहे, नाही ठेवून द्यायचं काम आहे घरी बांधून. आम्ही आरटीओचा इन्शुरन्स भरला, पासिंग केली, गाडी सगळं रेडी आहे, बिलकुल डॉक्युमेंट क्लिअर असून गाड्या उभ्या आहे, आमच्या धंदे बंद आहे आमचे. टाटा एस गाडी आहे. प्रेमल साहेबराव चौधरी, मी इथं चांदूर ब्राह्मण फाटकला राहतो, चांदूर बाजारून गाडी चालवतो. आता भाडेच नसल्यामुळे काही नेमकं खूप आहे सकाळपासून 10 वाजता. 10 वाजल्या तर एकही भाडं लागलं नाही अजून. आता वावरात जायला लागलं, दुसरं कोणतं काम करणार आहे? दुसरं काम होत नाही, घरातले काम येत नाही ना बरोबर, काय करणार आहे मग आता? गाडीने भाडंच नाही तर यायचं लागलं इथं.